शिट 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 हा माणूस इथे पण आला. पण याला कळलं कसं की आज आज मी इथे. नक्कीच त्या दिशाचं कारस्थान असणार आहे सगळं. तिनेच पाठवलं असणार त्याला. माझ्या फॅमिलीच्या मागावर काय तो. घरी जा. इथे काय टाइमपास लावलायस. आधी त्याला त्या घरातून बाहेर घालव आणि इथे कोणालाही न सांगता निघून जा. मला सांगायची किंवा सोबत न्यायची गरज नाहीये. एकटा निघ, नाहीतर तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे घरी पोहोचतील. प्रीतम कुठे गेले असतील? आदित्य दादा आणि आईंमध्ये सगळं सॉर्ट झालं म्हणून सरप्राईज द्यायला तर गेले नसतील ना? देव करो आणि सगळं असंच होऊ दे. उठ. उठ. काय चाललंय इथे? काय करतोयस तू? बोल, आई उठेल. तुझी हिम्मत कशी झाली? आईच्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची हिम्मत कशी झाली? तू बाहेर हो. आईला बरं नव्हतं म्हणून मी आलो होतो. तू असं का बोलतोय? नाटकं बंद कर. प्रीतम, नाटकं बंद कर. नोकर आहेस ना, नोकरासारखा राहा. कळलं? प्रीतम, आई काय चाललंय हे? काय करतोयस तू? एक मिनिट. आणि तू इतक्या लवकर परत कसा आलास? तू आणि प्रिया सया दादाला भेटायला गेला होतात ना? मग काय झालं? आई आई हे सगळं मी नंतर सांगतो. पण ह्याचं काय? हा, एका नोकराने तुझ्या बेडरूम पर्यंत येणं बरोबर वाटतं का? काय नाही, याला याची जागा दाखवून देतो मी. एक मिनिट. प्रीतम, हा मुलगा त्याची सगळी कामं सोडून आज इकडे माझ्या बाजूला बसलाय, माझी सेवा करायला. माझ्या उशाशी बसून दिवसभर सेवा करतोय तो. माझ्या औषधांपासून जेवणापर्यंत सगळं बघितलंय त्यांनी.